हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमची ऍक्टिव्हिटी शीट नंबर 6 डिस्कस करणार आहोत. तर या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण न्यूट्रिशन म्हणजे काय, फोटोसिंथेसिस काय किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स, बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन याबद्दलचा जो काही पार्ट आहे जो की आपण मागच्या शीट मध्ये सुद्धा डिस्कस केला होता. बट याच्यामध्ये आपण जे काही न्यूट्रिशनचे वेगवेगळे टाईप आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर अशाच पद्धतीने ब्रिज कोर्सचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातले सर्व नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर लक्षात घ्या, आपण सुरुवातीला पाहणार आहोत सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे काय. तर न्यूट्रिशन का महत्वाचं असतं, आपली ग्रोथ होण्यासाठी आपले जे काही सेल्स आहेत तर ते त्यांचं वॉन ऑन टर्न करण्यासाठी, म्हणजे ज्या वेळेला त्यांचं डॅमेज होतं तर त्यांचं ती जी काही झीज आहे ती भरून काढण्यासाठी काय केलं जातं, तर आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते. आणि हे जे काही न्यूट्रिशन आहे तर या न्यूट्रिशनचे बरेचसे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यापैकी पहिले न्यूट्रिशन आहे दॅट इज सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन, दॅट इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे काय लक्षात घ्या. तर यामध्ये काय होतं, जेव्हा सिम्बायोटिक न्यूट्रिशन मध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रकारचे वेगवेगळे प्लांट्स किंवा ॲनिमल्स हे काय करतात, तर हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग करतात. म्युच्युअल अंडरस्टँडिंग करतात म्हणजे काय, तर हे दोघं काय करतात, एकत्र राहतात, एकमेकांचा फायदा करून देतात आणि एकमेकांच्या ज्या काही गरजा असतील, एकमेकांचे जे काही न्यूट्रिशन असेल ते सुद्धा भागवतात. यालाच सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणलं जातं. आणि याचे एक्झाम्पल म्हणजे काय, तर याचे एक्झाम्पल म्हणजे अल्गी आणि फंगी एकत्र राहतात, त्याला आपण लायकेन म्हणतो. मग हे जे काही लायकेन आहेत त्यामध्ये जी काही अल्गी असते ती काय करते, तर ती अल्गी मिनरल्स पुरवते, वॉटर पुरवते आणि फंगी काय करते, तर अन्न पुरवते. तर ही जी काही सिम्बायोटिक असोसिएशन आहे, उदाहरणामध्ये लक्षात घ्या, आपण आपल्या फ्रेंड सोबत बाहेर गेलो आणि मग जातानाचं जे काही आपलं ॲटोचं किंवा टॅक्सीचं जे काही बिल असेल ते आपल्या फ्रेंडने दिलं आणि येतानाचं जे काही बिल आहे ते आपल्याला द्यायचं असेल आणि आपण जर नाही दिलं तर त्यावेळेला काय होतं, आपलं आणि आपल्या मित्राचं भांडण होतं. तशाच पद्धतीने जर या 2 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सनी, वेगवेगळ्या प्लांट्सनी जर अशा पद्धतीनं फक्त एकांनी द्यायचं आणि दुसऱ्याने घ्यायचं असं ठरवलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा भांडण होऊ शकतात. सो त्यामुळे ते काय करतात, तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवतात. म्हणजे तू एखादं काम कर, मी एखादं काम करतो आणि दोघेही आपण व्यवस्थितपणे भाऊ बनून राहू. तशा पद्धतीचं काम म्हणजे हे सिम्बायोटिक न्यूट्रिशन. त्यानंतर सेकंड वन दॅट इज हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. व्हॉट इज मीन बाय हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. आपण पाहिलं आतापर्यंत मोस्टली की जे काही प्लांट्स असतात ते ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक असतात म्हणजे काय, तर त्यांना स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करता येतं, त्यांना आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, हे जे काही हेटेरोट्रॉप्स आहेत तर ते काय होतात, तर दुसऱ्या प्लांट्सवरती वाढतात. फक्त वाढत नाही तर त्यांचे जे काही अन्न असेल, त्यांचे जे काही न्यूट्रिशन असेल ते सुद्धा ते त्यांच्या वेगवेगळ्या पार्ट्सद्वारे ॲब्झॉर्ब करतात. तर यालाच आपण हेटेरोट्रॉपिक प्लांट्स म्हणतो. याचे एक्झाम्पल्स काय, तर लॉरेन्थस असेल, क्यूस्क्युटा आहे, तर ज्याला आपण काय म्हणतो, अमरवेल म्हणतो. अमरवेल जे काही असते त्याच्यामध्ये येलो थ्रेड्स असतात आणि त्याला चुसक मुळं असतात, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह रूट्स म्हणतो. मग या रूट्स काय करतात, तर ज्या प्लांट्सवरती ती राहणार आहे तर त्या प्लांट्सच्या व्हेसलमध्ये त्या मुळा घुसवतात आणि त्याच्यापासून जे काही अन्न हवं असेल, जे काही न्यूट्रिशन हवं असेल, जे काही वॉटर हवं असेल ते काय करतात, तर ते ॲब्झॉर्ब करतात. तर अशा टाईपचे जे काही प्लांट्स असतात त्यांना आपण हेटेरोट्रॉपिक प्लांट्स म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणजे काय, तर असे प्लांट्स जे काय करतात, त्यांची उपजीविका, त्यांचे जे काही अन्न आहे ते अन्न म्हणून प्राण्यांची शिकार करतात. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, बऱ्याचशा प्लांट्समध्ये जे काही नायट्रोजनची कमतरता आहे, ती नायट्रोजनची कमतरता ते त्यांच्या परिसरामध्ये असलेली जी काही माती आहे ती भरून काढत नाही किंवा ती काढू शकत नाही. त्यावेळेला त्या प्लांटमध्ये अडॅप्टेशन्स होतात आणि ते जे काही प्लांट असतात ते काय होतात, तर ते इन्सेक्टिव्हरस बनतात. म्हणजे त्यांची जी काही नायट्रोजनची डिफिशियन्सी आहे ती पूर्ण करण्यासाठी ते काय करतात, तर ते वेगवेगळ्या कीटकांना खातात, त्यांना एंगल्फ करतात आणि त्याच्यापासून जी काही नायट्रोजनची कमतरता असेल ती पूर्ण करतात. याचे एक्झाम्पल काय, ड्रोसेरा, ब्रुमनी आणि व्हेनस फ्लाय ट्रॅप. तर हा जो काही व्हेनस फ्लाय ट्रॅप आहे तुम्हाला इथे दिसतोय, तर हा आहे व्हेनस फ्लाय ट्रॅप. हा व्हेनस फ्लाय ट्रॅप काय करतो माहित आहे तुम्हाला, तर हा दिसायला खूप सुंदर आणि आकर्षित असतो. मग त्यामुळे काय होतं, तर बरेचसे इन्सेक्ट्स, बरेचसे बटरफ्लाय त्याच्यावरती फ्लिटिंग करत असतात. फ्लिटिंग करणं म्हणजे पिंगा घालत असतात. का, तर त्याच्यामधलं जे काही नेक्टर असेल ते घ्यावं आणि त्याच्यापासून हनी बनवावं किंवा त्याचं नेक्टर हे त्यांचं अन्न असतं, तर ते पिण्यासाठी ते पिंगा घालत असतात. मग जेव्हा ते इन्सेक्ट काय करतात, त्या फ्लायट्रॅप प्लांटवरती, त्या फ्लावरवरती बसतात, त्यावेळेला हा फ्लायट्रॅप आपोआप ओपन होतो आणि ओपन होऊन त्या इन्सेक्टला आतमध्ये ओढतो आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या वरचं जे काही झाकण असेल ते झाकण बंद करतो. त्यामुळे काय होतं, जो काही इन्सेक्ट त्या फ्लावरमध्ये गेला
तर त्याच्यामध्ये स्टिकी सबस्टन्स असतात, त्यामुळे तो बाहेर येऊ शकत नाही आणि जी काही फ्लॅप आहे त्याच्या वरची ती क्लोज झाल्यामुळे त्याला ऑक्सिजनही भेटत नाही आणि त्यामुळे तो गुदमरून तिथेच मृत्यू पावतो. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही ऑक्सिजन असेल, जे काही महत्वाचे न्यूट्रिएंट्स असतील ते घेण्याचं काम हे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स करतात. त्यानंतर आहे सॅप्रोफायटिक प्लांट्स. सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे काय, तर असे प्लांट जे की डेड अँड डिकेइंग बॉडीवरती जगतात त्यांना आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणतात. त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे फंगी आहेत बरेचसे, तर ते सॅप्रोफायटिक प्लांट्स मध्ये येतात. त्यानंतर न्यूट्रिशन इन ॲनिमल. ॲनिमल मध्ये न्यूट्रिशन कशा पद्धतीने होतं, फॉर एक्झाम्पल आपल्यामध्ये न्यूट्रिशन आपल्याला कशा पद्धतीने मिळतं, तर आपल्यामध्ये न्यूट्रिशन आपल्याला मेनली 5 स्टेप्स द्वारे मिळतं. पहिली स्टेप आहे दॅट इज इंजेक्शन, म्हणजे अन्न आतमध्ये घेणं. दुसरं आहे डायजेशन, तर जे काही अन्न आपण आतमध्ये घेतलेलं आहे तर त्याचं सिंपल सोल्युबल फॉर्म्स मध्ये काय करणं, कन्वर्ज करणं. त्यानंतर आहे ऍब्झॉर्प्शन, तर त्या फूड मधले जे काही महत्वाचे कॉम्पोनंट आहेत ते ऍब्झॉर्ब करणं, सब करणं, यालाच आपण ऍब्झॉर्प्शन म्हणतो. मग आहे असेमिलेशन. असेमिलेशन म्हणजे काय, तर जे काही अन्न आपल्याला मिळालं आहे ऍब्झॉर्प्शन करून तर त्याचं काय करणं, तर त्या ठिकाणी त्यामध्ये त्याचं युटिलायझेशन करणं वेगवेगळ्या कामासाठी आपल्या बॉडीच्या, त्याला असिमिलेशन म्हटलं जातं. अँड द लास्ट स्टेप दॅट इज इजेशन, म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी इज नोन ॲज इजेशन. तर अशा पद्धतीने आपल्यामध्ये या 5 स्टेपद्वारे न्यूट्रिशन ही स्टेप कम्प्लीट होते. त्यानंतर आहे टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये न्यूट्रिशनचे काय टाईप आहेत, तर पहिला टाईप आहे दॅट इज होलोझाइक न्यूट्रिशन. होलोझाइक न्यूट्रिशन म्हणजे काय, तर असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये माउथ नसतं किंवा त्यांच्यामध्ये सिंगल सेल असते. फॉर एक्झाम्पल अमिबा आहे, युग्लिन आहे, पॅरामेशियम आहे. यु नो व्हॉट इज पॅरामेशियम, जो काही चप्पल सारखा दिसणारा प्राणी असतो तर त्याला आपण पॅरामेशियम म्हणतो. हे जे काही प्राणी आहेत जे की प्रिमिटिव्ह आहेत, म्हणजे त्यांच्याकडे आपल्यासारखं वेल डेव्हलप माउथ किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट नाही, तर ते काय करतात, उदाहरणामध्ये लक्षात घ्या, समजा हा एखादा अन्नाचा घटक आहे, मग इथे आपला काय येतो, तर हा अमिबा त्याच्या भोवताली काय होतं, तर अशा पद्धतीने कव्हर होतो आणि मग अशा पद्धतीने कव्हर करून त्याला काय करतो, हळूहळू खायला सुरुवात करतो आणि पूर्णपणे त्याला एंगल्फ करतो. मग ही जी काही प्रोसेस आहे याला आपण काय म्हणतो, तर होलोझाइक न्यूट्रिशन म्हणतो. तर मस्किटो मध्ये आणि जे काही किडे असतात त्यांच्यामध्ये काय असतात, तर पियर्स करण्यासाठी ट्यूब लाईक पार्ट्स असतात, त्याद्वारे ते ब्लड सक करतात किंवा अदर फ्लुइड ते काय करतात, डायजेशन करतात. त्यानंतर आहे अकॉर्डिंग टू टाइप ऑफ फूड ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज हर्बिवर्स, कार्निवर्स, ऑम्निवर्स, स्कॅव्हेंजर्स अँड डिकम्पोजर्स. त्यानंतर आहे सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन, सॅप्रोझोइक. तर याच्यामध्ये जे काही इन्सेक्ट आहेत, युनिसेल्युलर ॲनिमल्स आहेत, ते काय करतात, न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करतात. कुठून, लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल पासून, डेड आणि डिकेइंग बॉडीच्या. त्यानंतर पॅरासिटिक मध्ये बरेचसे ॲनिमल्स येतात, त्यामध्ये असे ॲनिमल्स जे की इतर प्राण्यांवरती अन्नासाठी अवलंबून असतात. उदाहरणामध्ये आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच वेळा छोटे छोटे इन्सेक्ट्स आढळतात जे की आपल्या रूट हेअर वरती असतात, त्यांना आपण टिक्स म्हणतो, त्यांना आपण उवा म्हणतो. मग ह्या ज्या काही उवा आहेत त्या काय करत असतात, तर आपल्या हेड मधून, आपल्या हेअर मधून त्याला हवं असलेले न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करत असतात. त्यानंतर आहे एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन अँड द लास्ट वन दॅट इज एक्टोपॅरासिटिक आणि एंडोपॅरासिटिक. एक्टोपॅरासिटिक मध्ये काय, तर जे काही पॅरासाइट आहेत ते आउट ऑफ द बॉडी असतात आणि बॉडीच्या बाहेरच्या बाजूने ते सकिंग करतात. उदाहरणामध्ये लूज असेल, बेडबग असेल, टिक असेल, ज्याला आपण टेकून म्हणतो, तर असे सर्व काय झाले, एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन आहे. तर एंडोपॅरासिटिक म्हणजे काय, तर बॉडीच्या आतमध्ये जाऊन आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑब्झर्व्टिव्ह मटेरियल्स आहेत ते ऑब्झर्व करणं, यालाच आपण काय म्हणतो, एंडोपॅरासिटिक म्हणतो. मग याच्यामध्ये टेपवर्म असेल किंवा मग बरेचसे इन्सेक्ट आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यानंतर आता आपण याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत, लेट्स प्रॅक्टिस या संदर्भाखाली देण्यात आलेली, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट इट गाइस. चला आता आपण काय करूया, त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात करूया. सी हिअर, फर्स्ट क्वेश्चन आहे, हु आय एम. मी कोण आहे सांगा पाहू. आय एम, हु आय एम अँड विच न्यूट्रिशन टाइप वुड यू इन्क्लूड मी. मी कोण आहे ते सांगा आणि मी कोणत्या न्यूट्रिशन टाइप मध्ये येतो हेही सांगा. आय लिव्ह इन युअर स्मॉल इंटेस्टाइन अँड ऑब्झर्व द न्यूट्रिशन फ्रॉम द फूड यू ईट. तुम्ही जे काही अन्न खाता त्याच्यामधलं जे काही फूड आहे त्याचं मी काय करतो, ऍब्झॉर्प्शन करतो. सो दिस विल बी काय, तर हा याच्यामध्ये वेगवेगळे टेपवर्म्स असतात, बग्स असतात आणि हा एंडोपॅरासिटिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज आय एम अ टाइप ऑफ स्पाइस. मी एक मसाल्याचा पदार्थ आहे. आय लिव्ह विथ फंगी अँड अल्गी. मी मसाल्याचा एक पदार्थ आहे आणि मी फंगी आणि अल्गी यांच्यासोबत राहतो. हु आय एम दॅट इज, दिस इज अ लायकेन्स. जे काही लायकेन्स असतात ते करी पावडर म्हणून बऱ्याचशा बऱ्याचशा इन्ग्रेडियंट्स मध्ये मसाले बनवण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे दॅट इज
ऑब्झर्व डिफरंट ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर तुमच्या सराउंडिंग्स मध्ये असलेले वेगवेगळे ॲनिमल्सचं ऑब्झर्वेशन करा आणि ते जो काही टेबल देण्यात आलेला आहे तर त्या टेबलचं काय करा, फिलअप करा व्यवस्थितपणे. तर चला, पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला नेम ऑफ द ॲनिमल देण्यात आलेला आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला फूड नेम और टाइप देण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या आणि शेवटच्या कॉलम मध्ये दॅट इज मेथड ऑफ इंजेक्शन देण्यात आलेला आहे, मीन्स अन्न ग्रहण करण्याची पद्धत. तर त्यामध्ये पहिला आहे दॅट इज काऊ. जी काही काऊ असते ती कोणतं कोणतं अन्न घेते, त्यामध्ये ग्रास असेल, ग्रेन्स असतील. मेथड ऑफ इंजेक्शन काय आहे, हेटेरोट्रॉपिक आहे. त्यानंतर आहे फ्रॉग. जे काही फ्रॉग असतात ते कशा पद्धतीचे अन्न घेतात, इन्सेक्ट्स खातात, ते इन्सेक्टिव्हरस आहेत. त्यानंतर स्नेक्स सुद्धा काय फ्रॉग खातो, इन्सेक्ट्स खातो. सो दिस फ्रॉग सुद्धा इन्सेक्टिव्हरस आहे किंवा त्याला आपण कार्निव्हरस म्हणतो. त्यानंतर आहे मॉस्किटो ह्युमन ब्लड मधून त्याचं जे काही ऍब्झॉर्प्टिव्ह पार्ट असेल तो शोषतो, म्हणून मॉस्किटो काय आहे तर पॅरासिटिक वन आहे. तर अशा पद्धतीने जी काही प्रश्नांची उत्तरे आहेत ती आपण पाहत आहोत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, अँड मायक्रो ऑर्गॅनिझम ऑकरिंग at dirty places, insects in cow dung and termites really useful. Write how and why. तर जे काही घाणेरड्या ठिकाणी आढळणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, इन्सेक्ट्स असतात किंवा आपण वाळवी ज्याला म्हणतो, तर ते आपल्यासाठी उपयोगी आहेत का, तर आहेत. तर कशा पद्धतीने आहेत तर सांगा. तर याचं उत्तर लक्षात घ्या. याचं उत्तर आहे यस, मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑकरिंग ऍट डर्टी प्लेसेस, इन्सेक्ट्स इन काऊ डंग अँड टर्माइट्स रिअली युजफुल. ते खरंच आपल्यासाठी उपयोगी आहेत. यामागचं कारण काय, they decompose waste products. If they don't decompose it, there will be a lot of dirt on the earth. ते काय करतात, वेगवेगळे वेस्ट प्रोडक्ट्स काय करतात, डिकम्पोज करतात, त्यांचं विघटन करतात. आणि त्यांनी जर विघटन करणं सोडलं तर त्या पद्धतीने आपल्याकडे बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे लोक संपावर जातात. तर तशा पद्धतीने हे मायक्रो ऑर्गॅनिझम जर संपावर गेले तर आपल्या पृथ्वीवरती काय होईल तर घाणीचं साम्राज्य साचेल आणि तेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये. सो त्यामुळे जे काही डिकम्पोजर्स असतात ते सुद्धा खूप महत्वाचे असतात. पर्यावरणामध्ये त्यांचे सुद्धा स्थान आपल्यापेक्षा महत्वाचं आहे म्हटलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 4. आयडेंटिफाय द प्लांट इन द गिवन पिक्चर अँड गिव्ह इट्स न्यूट्रिशन टाइप. तर इथे देण्यात आलेला जो काही चित्र आहे ते पिक्चर प्लांटचं आहे. पिक्चर प्लांट हा काय आहे, इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे. ज्या पद्धतीने आपण व्हीनस फ्लायट्रॅप पाहिलं तशा पद्धतीचा हा प्लांट आहे. तर याच्यामध्ये काय, इन मेनी प्लांट्स देयर इज डिफिशियन्सी ऑफ नायट्रोजन. टू fulfill nitrogen efficiency, plants consume insects flitting on them. It is the insectivorous types of nutrition. तर याच्यामध्ये जो काही टाइप असतो दॅट इज इन्सेक्टिव्हरस टाइप असतो. तो सुद्धा व्हीनस प्लांट सारखं काय करतो तर त्याच्या आजूबाजूला फिरणारे जे काही इन्सेक्ट आहेत त्यांना एकतर तो अट्रॅक्ट करून घेतो, मग त्याच्यावरती ते बसल्यानंतर नेक्टर घेण्यासाठी तर त्याचं जो काही वरचं झाकण असतो, फ्लाय असते, तो काय बंद करतो आणि मग त्यांचा जीव गुदमरतो आणि ते मरतात. आणि त्यानंतर त्याचं जे काही ऍब्झॉर्प्शन असेल, नायट्रोजन डिफिशियन्सी असेल तो पूर्ण करतो. कोण तर आपला पिक्चर प्लांट. त्यानंतर 5वा प्रश्न लक्षात घ्या, राईट डाऊन स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. तर ॲनिमल्स मधल्या वेगवेगळ्या स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन काय आहेत हे इथे आपल्याला लिहायचं आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, पहिली स्टेप आहे इंजेक्शन, दुसरी आहे असिमिलेशन, मग येतो ऍब्झॉर्प्शन, मग आहे डायजेशन अँड द लास्ट वन दॅट इज एक्सक्रीशन. तर या स्टेपद्वारे ॲनिमल्स मधले जे काही न्यूट्रिशन आहे ते पूर्ण होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपली जी काही याची ऍक्टिव्हिटी होती, ऍक्टिव्हिटी शीट नंबर 6 तर संपते. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा मग स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसतोय तर त्या नंबरवरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपामध्ये तुमचे ज्या काही डाऊट्स असतील, जे काही अडचणी असतील ते विचारू शकता. फ्रेंड्स, आपण फक्त ब्रिज कोर्स घेत नाही तर त्यापूर्वीपासून आपण लाईव्ह सेशन सुद्धा घेतो. त्यामध्ये आपण 6वी ते 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश या तिन्ही सब्जेक्टचे अगदी फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह सेशन घेतो. तुम्हाला हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. तुमचे फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, मोठे ब्रदर सिस्टर असतील, ज्युनियर असतील, सिनियर असतील तर त्यांच्याशी आपला टाइम टेबल शेअर करा. तशाच पद्धतीने आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. तेथून तुम्ही जॉईन होऊ शकता. आणखी एक महत्त्वाची सूचना, आपल्याकडे 8th स्टँडर्डचे सर्व विषयाचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. सो गाइज, वी विल स्टॉप हियर. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट सेशन. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. बाय गाइज, टेक केअर.